नमस्कार मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे ठरल्यासारखं आम्ही चाललो आहे केदारनाथला. तर आता मी आहे माझ्या SM सायबर कॅफेत. इथं आता चालू आहे, पॉवर बँक चार्जिंग लावली आहे. हे जरा सामान वगैरे घेतलं आहे आम्ही थोडंसं. तर आमची ट्रेन झाली 3 तास लेट. आमची ट्रेन होती 2 वाजता. त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रम चालू केला होता, पण आता आमची ट्रेन 3 तास लेट झाल्यामुळं इथं भैया भाऊ असलेला आहे आमचा. आता आमचा भैया भाऊचं आवरायचं काम चालू आहे. बा आमचा ओंकार भैया मतकर आणि आमचा इथं नरोभाऊ आमचे आम्हाला पोह्याचा नाश्ता करतायत. आमची ट्रेन 3 तास लेट झाल्यामुळे आम्ही थोडं आता पोस्टपोन केलं एक नियोजन. त्याच्यामुळे आम्ही आता नाश्ता करणार आणि मग तुम्हाला पुढचे अपडेट भेटू नंतर. चला. तर मित्रांनो, आम्ही आता आमची ट्रेन लेट झाली होती. आमचे 2 मित्र आले पुण्यावरनं, एक सौरभ काळे आणि संतोष आव्हाड. आता हा भाऊ इथं आलता मुळे हॉस्पिटलला, त्याला आम्ही घ्यायला आलो. भाऊकडे काही गाडी नाही आहे. भाऊ काय म्हणणं आहे तो याच्यावरती? आमची गाडी खूपच लेट झाली, अपेक्षेपेक्षा बी जास्त लेट. किती लेट झाली ती गाडी? आता 4-5 तास. अरे बापरे. हा ना, आता आम्ही बाकी शॉपिंग करून घेऊ, थोडंसं फिरतो. तर मित्रांनो, आम्ही आता शॉपिंग करायला आलो आहे. आता आमचं चालू आहे सर्व मटेरियल घ्यायचं DMartमध्ये. ते झाले काय मी निघू. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता DMartमधून शॉपिंग केली आहे. या ठिकाणी आमचा सौरभ सामान गोळा करतो आहे बघा. एक जण मॉन्जोनिसमध्ये गेला आहे केक घ्यायला. आता केक कसं खाणार आहे मी तिकडं. आमचा एक मित्र आहे बा, मित्र आमचा एक फोनवर बोलतो इथं. फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आमची सर्व शॉपिंग झालेली आहे. आमची ट्रेन थोडीशी लेटच आहे. संतोष आव्हाड, या ठिकाणी बघा आम्ही काय काय घेतलंय. सफरचंद, 4 रेनकोट, काजू बदाम वगैरे घेतले. इथं भेळ घेतलंय. इथं आम्हाला थोडं सामान घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचा सौरभ काळे, या ठिकाणी भांडा घेतला आम्ही मॅगी वगैरे करायला. तर बऱ्यापैकी आमची शॉपिंग या ठिकाणी झाली. साखर वगैरे पण घेतली. ठिकाणी आमचे मित्र कपड्याची खरेदी करताना. हा एक सौरभ काळे. आम्ही चाललो केदारनाथला, त्याच्याकरता खरेदी चालू व्हाईट शर्ट. ओके ना? अरे एकदम ओके, फायनल. तर नमस्कार मित्रांनो, आम्हाला 2 वाजता निघायचं होतं, पण आमची ट्रेन खूपच लेट झाल्यामुळे आम्ही इथंच पसारा मांडला आहे जेवणाचा. हा सेकंड इनिंग चालू आहे आम्ही नाश्त्याची. बघू शकता. फर्स्ट इनिंग भैया भाऊने बॅटिंग केली चांगली. आता सेकंड इनिंगला सौरभ काळेकडे दिलेलं आहे. ओके. अशा प्रकारे आम्ही आता पुन्हा एकदा नाश्ता करत आहोत. ट्रेन तर काय अजून आलेली नाही. तुम्ही जाणार नाही म्हणे. फायनली आम्ही आता स्टेशनला आलेलो आहे. आता वाजलेले आहे 9:06 संध्याकाळचे. रात्रीचे 9 वाजलेले आहे. या ठिकाणी नवरभाऊ आणि श्रेयस आम्हाला सोडायला आले आहे. हा एक आमचा मित्र अनिकेत. धन्यवाद. तर फायनली आमची ट्रेन येत आहे. याच प्रकारे मला वाटलं होतं ते जाणार नाही, पण जाऊ राहिले. आता रेल्वे स्टेशन पर्यंत आलो आपण. पुढे काय होतं ते सांगू शकत नाही. आमचे मित्र अभिषेक पवार यांची एक प्रतिक्रिया बघा तुम्ही. यांनी मला बळजबरी उचललेलं आहे आणि बळजबरी चालवलं आहे. त्यांच्याकडे 500 घेऊन चला. त्याच्यानंतर सौरभ काळे यांची प्रतिक्रिया ऐकू आपण. मला खूप आनंद वाटतोय. गाडी खूपच लेट झालेली. आता काही लेट होऊ नये या भाऊचं म्हणणं. तर अशा प्रकारे आम्ही निघणार आहे आता. गेले सगळे नवरभाऊ आमचे काहीच म्हणणं नाही. अरे आपली काय चालू शिबी आम्ही हे तडा माझाचे आमचे न्यूज रिपोर्टर अनिकेत भाऊ पवार यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्यावा मित्रांनो. देवाला सर्वांनी एकच मागण्या करा की सर्वजण पुढच्या टायमिंगला जोडी नाही होतो मला. असे लोक काही पण बोलतात. आपण नंतर बोलू. तर फायनली मित्रांनो, आमची ट्रेन 2 वाजता होती, ती आता आली 9 वाजता. सौरभचं काय म्हणणं आहे बघा. ट्रेन खूपच डिले झालेली आहे. आमची ट्रेन 2 वाजता होती, पण 2 वाजेची डायरेक्ट 6-7 तास लेट झालेली आहे. तरी आमचे पोरं खूप वैतागलेले, तुम्ही पाहू शकता. तर आता अशा प्रकारे 9:30ला आमची ट्रेन आली. आता ती पोहोचणार उद्या रात्री किंवा पहाटेपर्यंत. तर असा आमचा प्रवास झाला आहे सुरू. हे आमचे सर्व सामान, बॅगा वगैरे, संतोष बॅगा हा भैया, आणि आम्हाला सोडायला आला अनिकेत पवार. ते सगळं ठीक आहे. ते सगळं ठीक आहे. नाही ते सगळं ठीक आहे. पण हा आमचा मित्र सौरभ, याचे पूर्ण पेंट्रीवाले सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहे.
याला कधी तिकीट लागत नाही. पुन्हा टू कोपरगाव कधी तिकीट लागत नाही. 24 आवर्स मध्ये तुम्ही कधी पण या. एकदा आवाज दे चल समोसेवाले आवाज देता. नीट 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 नाही नाही नीट झाला पाहिजे ना. नीट. थंड झाले भाई. अरे थंड समोसे पण खाणार आहे. हे बघा हा आमचा मित्र हा पुण्यावरनं आलेला आहे. आता हा पण आमच्या सोबत आहे केदारनाथला. नरोशेठ हा हे भाऊ पण आहे. हा भाऊ पण आमच्या सोबत केदारनाथला येतोय आता. आणि श्रेयस इकडे श्रेयसला पुरायला श्रेयसला नाही का घेतला आहे. अनाउन्समेंट आहे का तर या ठिकाणी आमची ट्रेन आलेली आहे आणि कितीतरी लोकांनी आम्हाला चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला असून की येणार नाही तुम्ही जाणार नाही, तरी पण आता फायनली आमची ट्रेन या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी पोलीस काका पण आहे आणि या ठिकाणी आमची ट्रेन आलेली आहे. कितीतरी लोकांनी आम्हाला बोलले असेल ना की तुमची ट्रेन येणार आहे, तुम्ही जाणार नसते. मनमाडला उतरणार नाही. आमची ट्रेन आलेली आहे या ठिकाणी. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही कोपरगाववरून निघालो होतो. रात्री जी ट्रेन झाली होती आज 6 ते 7 घंटे लेट. तर आता आम्ही आलो आहे इटारसीच्या पुढे, मध्य प्रदेश इटारसीच्या पुढे आम्ही या ठिकाणी आलो आहे. तर हे आमचा AC कंपार्टमेंट, आमचा भाऊ संतोष आणि आता आमचा आहे किट आहे. त्यामध्ये आम्ही आता वॉशरूमला जाणार, त्याच्यानंतर ब्रश करणार, आम्ही फेस वॉश वगैरे करून फेस क्लीन करणार. त्यानंतर हे भाऊ आले यांच्याकडून आम्ही चहा घेणार. हे भाऊ चहा. तर अशा प्रकारे आमची जर्नी चालू आहे. आता आम्ही आलो आहे राणी कमलापती रेल्वे स्टेशनला. बघू शकता तुम्ही स्टेशन फार सुंदर आहे. फार सुंदर असा प्लॅटफॉर्म यांनी तयार केलेला आहे आणि स्वच्छता बघा, स्वच्छता खूप छान पद्धतीने यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आमचे सौरभ काळे यांचं म्हणणं ऐकून घ्या. सकाळी सकाळी हे पण उठलेले आहे. गुड मॉर्निंग पब्लिक. आम्ही पोहोचले. सौरभ हे स्टेशन फारच स्वच्छ दिसत आहे ना. मेट्रो स्टेशन टाईप दिसतंय पूर्ण. राणी कमलापती रेल्वे स्टेशन. राणी कमलापती रेल्वे स्टेशनला आम्ही आलो आहे. सकाळी आजचे वाजले आता 10:30-11 वाजलेले आहे आता. तर मित्रांनो आता इथून पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला सौरभ काळे सांगेल. तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश वगैरे झालेलं आहे. तर फ्रेश होऊन आता आम्ही नाश्ता वगैरे करण्याची तयारी करतोय. तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही काय नाश्ता करणार आहे काही नाही. सो ब्लॉग विल कंटिन्यू. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता जेवायला बसत आहे. हे आमचं मेनू. हे आमचे संतोष आव्हाड, हे भैया बसतात तिकडं. असे आम्ही आता दुपारचं जेवण करत आहे इथं. सौरभ आपण कुठे आहे आता? आता आपण हरे गोपाळच्या पुढे आहे आम्ही या ठिकाणी. तर मित्रांनो आम्ही मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहे. स्टेशन सांगता येणार नाही कोणतं आहे, पण मध्य प्रदेशच्या पुढे आहे जवळपास. तर आम्ही निवांत बसले आम्ही सर्वजण. हा आमचा वरती भैया आवतकर निवांत एकदम छान मध्ये आम्ही बसलो आहे इथं आता. तर पुढचा प्रवास जसा होईल तसा आम्ही तुम्हाला सांगू. कसा प्रवास होतो, काय होतं पुढे, सर्व काही तुम्हाला अपडेट येत राहतील. या प्रकारे खूप छान आमची जर्नी चालू आहे. सौरभचा हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आता सध्या आम्ही झाशीजवळ पोचलेलो आहे. आता आमची अशा प्रकारे ट्रेन ही 10 तास होती, तर आता 12 तास लेट झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ते लोकेशनला आम्ही आज रात्री पोहोचणार होतो, तर उद्या सकाळी 12 वाजता पोहोचणार आहे. अशा प्रकारे आमची जर्नी चालू आहे. तर तुम्ही आमच्याबरोबर आमच्या जर्नीचा एन्जॉय करा, आमची हीच अपेक्षा आहे. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता आग्राला. इथं थोडी थंडी जास्त प्रमाणात आलेली आहे. आमची ट्रेन ऑलरेडी 12 घंटे लेट झालेली आहे, पण तरी आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. तो आमचा मित्र तिकडे सौरभ काळे बघा, इकडे फार लांब गेलाय तो सौरभ काळे. पण आम्ही आता आमच्या बरोबर फायनल पॉईंटला पोहोचणार आहे आणि आम्ही सकाळपर्यंत आम्ही हरिद्वारला जाऊ. पुढचा ब्लॉग तुम्हाला आम्ही सांगत राहू. त्या ठिकाणी आम्ही याला आता
मंचुरियन आणि नूडल्स खायची इच्छा झाली होती, तर आम्ही या ठिकाणी झोमॅटोवरून एक ऑर्डर आम्ही मागितलेली आहे. तर आता आमची ट्रेन 5-10 मिनिटात निघेल. तर त्या ठिकाणी ॲड्रेसवर नाव वगैरे बरोबर आलं आहे ना, B3. चालतंय मित्रांनो, आम्ही जेवण वगैरे करून तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि आम्ही पोहोचलो आहे मथुरा जंक्शनला. त्या ठिकाणी आम्हाला फार भूक लागली आणि स्टेशनचं जर जेवण बघायला गेलं तर अजिबात क्वालिटी नव्हती. त्यामुळं आम्ही झोमॅटोवर ऑर्डर केलं आहे. बघू शकता तुम्ही, फ्राईड राईस, पनीर राईस, नूडल्स, कॅचअप वगैरे आले सर्व. तर अशा प्रकारे आम्ही आता जेवण करून डायरेक्ट झोपणार आहे. सकाळी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला असू, आम्ही तुम्हाला तसं अपडेट देत राहू. तर मित्रांनो, फायनली आम्ही या ठिकाणी हरिद्वारला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही स्टेशनला आलो आहे. आम्ही सर्व बॅगा वगैरे पॅक करून घेतल्या आमच्या. ते आमचे पूर्ण सामान, खाण्याचे सामान वगैरे आहे. त्या ठिकाणी आमचे पूर्ण बॅग आहे. आता आम्ही निघणार आहे हरिद्वारला. बघा तुम्ही बाहेर जरा बघू शकता. हे आमचे भैया भाऊ पण दाखवून द्या. त्यांचा व्हिडिओ फोटोशूट आम्ही आता या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही निघू. पुढचे कळकळीचे कार्यकर्ते आम्हाला सकाळी 7 वाजता उठवते आणि आमची ट्रेन साईड येणार होती. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलोय हरिद्वारला. तर आम्ही चाललो आहे नदीवरती आंघोळ करायला. सर्व ठिकाणी मित्रांनी आता सगळे बुरशे आहे 2-3 दिवसापासून. जरी टिळे बिळे लावले असतील तरी पण आम्ही बुरशे आहोत. तर या ठिकाणी आम्ही चाललो आहे आता नदीवर आंघोळीसाठी. तर मित्रांनो, आम्ही आता हरिद्वार स्टेशनच्या बाहेर आहे. हरिद्वार स्टेशनमधून आम्ही निघलो आहे आता गंगा घाटाला. ही आम्ही केली आहे एक इलेक्ट्रिक शेअरिंग टॅक्सी. 20-20 रुपये भाडं घेतले त्यांनी आपल्याकडून. तर आम्ही आता अशा ठिकाणी चाललो आहे गंगा घाटावर. पुढचा अपडेट आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर देऊ. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे हरिद्वार घाटावरती. इथं आता नदीमध्ये बघा पाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही मस्तपैकी आंघोळ केलेली आहे नदीवरती. गंगा नदीमध्ये खूप छान आंघोळ केली आहे. या ठिकाणी भैया भाऊचा नंबर आहे. आम्ही 2-2 जण मिळून इथे आंघोळ केली. खूप छान वाटलं. पूर्ण जो स्ट्रेस होता ना आमचा, पूर्ण स्ट्रेस आमचा या ठिकाणी निघालेला आहे. खूप फ्रेश वाटतं आम्हाला. हर हर गंगे, हर हर गंगे. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता सगळं आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघालो आहे. भैया भाऊ आमचा संतोष आव्हाड, सौरभ काळे. या ठिकाणी इथं आम्ही कागद घेतले, आम्हाला नंतर लागतील बॅग ठेवायला. तर अशा प्रकारे जय बाबा बोले बाबा. ओके, असं आम्ही चाललो आहे आता नदीवरून दर्शन करून. जय भोले बाबा. तर मित्रांनो, इकडे खूप जास्त गरम होतंय आम्हाला. हरिद्वारमध्ये आम्हाला वाटलं तर फार थंडी असेल, पण थंडी नाही आहे. खूप गरम होतंय. आणि गरम जरी होत असलं तरी चहा मात्र आम्हाला लागतोच. आणि या ठिकाणी आम्ही चहा घेतला आहे. या काकांनी आम्हाला चहा करून दिला आहे. हां, मस्त खूप सुंदर प्रकारे चहा केला यांनी. हा बोळक्यातला चहा आहे. त्याला आमच्या इकडं काहीतरी वेगळंच तंदूर चहा म्हणते वाटतं. आय थिंक तंदूर चहा बोलतात, पण याला खरं म्हणजे मराठी भाषेत बोळका म्हणले जातात. हे लहानपणी आम्ही पोळ्याच्या दिवशी वापरायचो. पोळ्याला मकर संक्रांतीला आम्ही वापरत असतो. पण आजकाल हे चहासाठी ट्रेंडिंग झालं आहे. वा वा, बोळका चहा एक नंबर. या ठिकाणी चहा बोलाय, बोळक्यातला चहा पेण्यात मजा जेवढी भारी. मातीचा वास विथ चहा एक नंबर. आहा. तर मित्रांनो, आता आम्ही हरिद्वारवरून ऋषिकेशला चाललो आहे. आम्हाला हरिद्वारवरून ऋषिकेशला जाण्यासाठी आम्ही एक टमटम बुक केलेली आहे. त्या टमटममध्ये आम्ही आता जाणार आहे. तर तुम्ही पुढची जर्नी कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही इथून आलो आहे ऋषिकेशला. हरिद्वारवरून ऋषिकेशला आलेलो आहे. घ्या नंबर घ्या त्यांचा. इथं एक आहे एक प्रायव्हेट कंपनी, यात्रा कंपनी आहे, चारधाम यात्रा. तिथून आम्ही एक प्रायव्हेट एर्टिगा गाडी बुक केली, कारण की सामान खूप आहे आणि त्याच्यामुळं गरमी पण इकडे खूप जास्त आहे ना. तर आम्हाला त्याच्याकरता एक टॅक्सी करावाच लागली. खूप जास्त गरमी असल्यामुळे आम्ही AC गाडी केली मग. तर अशा प्रकारे आमची आता जर्नी इथून स्टार्ट होणार आहे. आणि पहाडीमध्ये AC चालवणार नाही असं बोलले, पण आम्ही त्यांना चालायला लावू. आणि हा आमचा ड्रायव्हर आहे पिवळ्या शर्टवाला. गाडीच नंबर 2912 लक्षात ठेवा. ठेवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही केली आहे प्रायव्हेट कार आणि आम्ही निघलो आता केदारनाथ धामला. हे भाऊ आमच्या बरोबर आहेत, आमचे ड्रायव्हर.
मित्रांनो आता आम्ही हरिद्वारवरून ऋषिकेश केलेलं आहे. ऋषिकेशवरून आता आम्ही केदारनाथला चाललेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही गाडी बुक केलेली आहे. तर त्याच्याबरोबर आमच्याबरोबर आता आमचे मित्र सगळे चाललेले आहे. तुझा 2 शब्द काय सांगू शकतो? तर या ठिकाणी आम्ही निघलो केदारनाथला. आम्ही केली प्रायव्हेट गाडी आणि ती केली आम्ही ऋषिकेशवरून. हरिद्वारवरून आम्ही ऋषिकेशला आलो एक ऑटोनी. त्यानंतर आम्हाला वाटलं की आता आम्हाला वरती गरम पण खूप होतं आहे आणि वेळ तेवढा नाही आहे, आपल्याला लवकर रिटर्न पण जायचं आहे. आम्हाला जमलं तर आम्हाला करायचं आहे कैची धाम नैनिताल. तर त्या हिशोबाने आम्ही आता इथं गाडीत पेट्रोल भरतो आहे. आमचा ड्रायव्हर गेला इथं पेट्रोल भरायला. त्यानंतर आम्ही निघणार सोनप्रयाग. पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. ओके, कंटिन्यू. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही निघालो आहे केदारनाथ धामला आहे. तर या गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहे. फुल पावसाचं वातावरण झालं आहे. पूर्ण पाऊस चालू इथं आता. पूर्ण पाऊस वगैरे ठिकाणी चालू आहे. फुल पाऊस चालू आहे आणि फुल नजारा आहे इथं आता. देवभूमी, उत्तराखंड देवभूमीमध्ये आम्ही चालू आहे. आता ऊन पडलंय, आता पाऊस चालू आहे. आता ऊन पडलंय. काही सांगू शकत नाही तर वातावरणाचं काय होऊ शकतं. ही सुंदर अशी या ठिकाणी मंदिराची एक प्रतिकृती आपल्याला दिसलेली आहे. खूप छान असं वाटतंय. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे केदारनाथ धामला. त्यासाठी वरती आम्ही आता चढाई करणार आहे. आम्ही जी गाडी केली होती तो माणूस आमच्या तिथं नाश्ता करतो आणि आम्ही सर्वांनी आता इथं थोडंसं हलगंच खायचं म्हणून आम्ही पराठा घेतला या ठिकाणी. सगळं पराठा टेस्ट कशी लागते? चांगली, व्यवस्थित आहे. त्या ठिकाणी त्याला पराठा खाऊन खूपच हसू आला, कारण की त्याने 2 दिवसापासून फक्त ते आपलं मंचुरियन नूडल्स खाल्लं ट्रेनमध्ये सडेल. त्याच्यामुळे हे चांगलं वाटतं आम्हाला खूप. त्या ठिकाणी आता आम्ही पराठे अजून ऑर्डर केले, ते आले की आम्ही तुम्हाला पुढचा अपडेट देत राहू. नमस्कार मित्रांनो, इथं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर नाश्ता करता करता आम्हाला सोलापूरचे मित्र भेटलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता काय सोलापूरचे आहे करा रे. सोलापूरचे मित्र भेटलेले सगळे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. चलो मित्रांनो, या ठिकाणी आमची कंटिन्यू जर्नी चालू झालेली आहे. आम्ही आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा चालतो कसा नाही. मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी पोहोचलो आहे देवप्रयाग येथे, जिथे 2 नद्यांचा संगम होत आहे. या ठिकाणी ती भागीरथी आणि एकूण एक अलकनंदा अशा 2 नद्या इथं मिळून इथून पुढे तयार होती गंगा नदी. ही पुढे जाऊन आपल्याला ऋषिकेश आणि हरिद्वारला भेटती. तुम्हाला वाटत असेल नळाचं पाणी, पण मित्रांनो नळाचं पाणी नाही, हे हिमालयातलं पाणी आहे. हे वरतून आलं हिमालयातलं पाणी. सौरभ भाऊ चहा पिताना, भैया भाऊ मा चहा कुठे आलोच. हे बघा हिमालयातलं पाणी, सगळं हिमालयातलं. ही आमची गाडी. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला भेटला आहे आमचा एक मित्र. चल टॉमी चल. ते बा आमचा एक मित्र भेटला. त्या ठिकाणी आमचे मित्र, आम्ही रेस्ट केला बघा पहाडी. ही जे मजा आहे ना मित्रांनो, ही मित्रांसोबत फिरण्यातच आहे. आहे ना रे टॉमी भाई. मित्रांनो, आम्ही केदारनाथला जाताना आम्हाला एका रस्त्यामध्ये खूप मोठा वॉटरफॉल भेटला आहे बघा. खूप मोठा असा उंच असा वॉटरफॉल आहे. आपला मराठी भाषेमध्ये धबधबा, खूप छान असा धबधबा आहे बघा. हमारे दोस्त हमारे साथ. जय हिंद, जय भारत. धबधबा हमारा. आम्ही केदारनाथच्या जवळपास आता आलेलो आहे. त्याच्यानंतर आम्हाला एक रस्त्यात एक धबधबा भेटला. तुम्ही पाहू शकता हा धबधबा कसा आहे. आमची गँग दोस्तांमधली माझ्या तुम्ही बघा आता. गाडीमध्ये प्रवास आहे, ते पण केदारनाथची पहाडी पूर्ण बघून घ्या पूर्ण पहाडी. गाणे वाईफ विथ आपला भाऊया. गाणे
गाणे बिणे एकदम परफेक्ट लावले आपल्या इकडचे. क्या गाणे यार. यारी निभाना पिले पिले ओ राजा, अरे मित्रांसोबत यारी फक्त बाहेरच. वा नजारा है यारी निभानी पिले पिले. तर मित्रांनो आता आम्ही सोनप्रयागला पोचलेलो आहे. तर सोनप्रयागवरून आम्ही थोडंसं आता इकडं फिरायला चाललो आहे. इकडं व्ह्यू आहे थोडा त्या साईडला. त्या साईडला एक व्ह्यू आहे, तिथं आम्ही चाललो आहे आता पाहायला. तर आम्ही फ्रेश बिश वगैरे घेऊन थोडंसं फिरतो सोनप्रयाग. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इकडं सोनप्रयागला पोचलेलो आहे. तर आम्हाला थोडीशी भूक लागली होती, तर आम्ही थोडासा एक नाश्ता करत आहे. पाहू शकता आम्ही काय नाश्ता करत आहे. तर मित्रांनो, तर आम्ही भेळ खात आहे मित्रांनो. ही कोपरगावची सुप्रसिद्ध भेळ आहे. बेकार डोकं दुखला येतो. तर मित्रांनो, फायनली तो क्षण आलाय. आम्ही निघलो आहे आता केदारनाथ पहाडीला. बाबा केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता ठिकाणी निघालेलो आहे. उत्साह पहा, उत्साह. चेहरे बघून ठेवा. तो माग बघा, एक उत्साह पहा तुम्ही. थोड्या वेळाने बघू आपण. अजून आपला 22 किलोमीटरचा ट्रॅक चालायचा आहे. सध्या तर काही गर्दी दिसा ना आम्हाला. बघा, केदारदान धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है. बघा हे पाणी किती सुंदर आहे ना. बघा हे कबूतर. तर मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी रेनकोट घालून निघतो लगेच. बघा पाऊस बघू शकता तुम्ही. त्या ठिकाणी आम्ही आता रेनकोट घालून फुल पाऊस चालू आहे इथं केदारनाथला. इतका डेंजर पाऊस चालू आहे इथं. आम्ही केदारनाथचा ट्रेक चालू केलेला आहे. तर अवघे 2-3 किलोमीटर आम्ही ट्रेक केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आमचे मित्र मोरे, ओंकार मतकर. काय वाटतं हो बे? हवांनो, वातावरण फुल थंडीचं आहे, पण घाम पाकीत नाही उरायला. आत्ताशी आम्ही आलोय 7 किलोमीटर. 2 तासामध्ये आम्ही 7 किलोमीटर आलोय. काय खरं नाही हो. एकदम भयानक गोष्ट आहे. केदारनाथ सोपी गोष्ट नाही भाऊ, कोणाचं पण काम नाही. अरे बाप. जय केदार बाबा. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून 2 किलोमीटर वर आलो. 7 किलोमीटर माग होतो, अजून 2 किलोमीटर असे 9 किलोमीटर आलो आहे. आमचे हाल पाहू शकते तुम्ही. सौरभ, हो अजून खूप वर जायचं आहे. सोपं नाही भावांनो. हालत खराब झाली पूर्ण, जाम. जय बाबा केदार.
मित्रांनो आम्हाला वाटलं होतं 10-15 किलोचं पण लई लांब आहे, नाही जमू शकत ॲडजस्ट. तेव्हा आम्ही लिंबू सरबत प्यायला थांबला भाऊकडं. 30 रुपये ग्लास आहे इथं लिंबू सरबत. पण आता नाही लाजे, अंगात अजिबात ताकद राहिलेली नाही. तिकडं भैया बोपा आहे ताकद, संतोष बोपा टाका टाक. ओके सोपं नाही अजिबात भाऊ, अजिबात सोपं नाही, लय अवघड काम आहे. जय बाबा केदार, जय बाबा केदार. हाँ हाँ मीठा मीठा करो. देखो खच्चर पायी पायी चालायची मजाच वेगळी, पण जाम फणले हो राहिलो आम्ही. ठीक आहे, बघू आता पुढे गेलो. तर हॅलो गाईज, आम्ही आता केदारनाथचा अर्धा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर आम्ही जाऊन 4 जण होतो. त्यापैकी आमचे 2 मित्र यावर झालेले आहे, ते मागच थांबून गेलेले आहे. तरी आम्ही डेडिकेशन करून थोडंफार चालतो आहे. तर माझ्याबरोबर शुभम मोरे, तुम्ही पाहू शकता. काय वाटतंय शुभम? काय वाटतंय तुला, कसं वाटतंय? वाटतं अरे बाब सोपं नाही भाऊ, अजून आपल्याला जायचं आहे 12 किलोमीटर वरती. तर आम्हाला मित्रांनो 12 घाटी सोपं नाही. 12 किलोमीटर जायचं आहे अजून आम्हाला वरती. हा रस्ता असा आहे, याला फुकट म्हणत नाही स्वर्गाचा दरवाजा. हे खरंच स्वर्ग दाखवून देतं आपल्याला. तर तुम्हाला दाखवत राहतो पुढच्या बी व्हिडिओ कसं आहे कसं नाही. सो कंटिन्यू. मित्रांनो या ठिकाणी आम्ही बसलो आहे पराठे आणि मॅगी खायला. मॅगी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता वातावरण कसं आहे. आम्ही हेच गोष्ट एका जणाला विचारली की 5 किलोमीटर विचारली किती राहिलं, तर तो असं म्हणतो काही नाही थोडं राहिलं अर्धं. वर गेलो 10 किलोमीटर गेलो तर म्हणतो काही नाही अर्धं राहिलं. पूर्णपणे कमी झाली. आता आम्ही जवळपास म्हणजे 6 वाजेपासून तर आता 2 वाजले चालतोय, तरी एकाला विचारलं तर तो म्हणतो अर्धं राहिलं. अब नेमके आम्ही आलो किती? सौरभ काय म्हणणं याच्यावरती? ऑक्सिजन लेवल कमी झाली पूर्णपणे. याचं म्हणणं काय आहे का काय? पूर्णपणे ऑक्सिजन लेवल कमी झाले आता. हा का? आपले 4 पावलं टाकले का आपण बसून घेतो. 4 पावलं आता आम्ही पहिलं चालायचो ना, आता 1 किलोमीटर आम्ही चालायचो, नंतर आम्ही 500 मीटर चालायचो. आता आम्ही 100 मीटरवर बी थांबून घेतोय. आता असं वाटलं आम्ही 10 मीटर थांबायला बसलो, कारण की तुम्हाला सांगतो लई जाम झालो आम्ही. आता थोडंसं पाऊस होता तेव्हा ठीक होतं. तरी आम्हाला जर 6 वाजता आम्ही निघतो तर आम्हाला रात्री 6 वाजायला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही 2 वाजेपर्यंत कव्हर केलाय टायमिंग. नाही आता बघू, आता फारच अवघड झालं या ठिकाणी. बघू ना तुम्ही पहाडी कशी खतरनाक आहे. बघा बघा बघा, सोपं नाही आहे, एकदम अवघड परिस्थितीमधून आम्ही इथं आलोय. आता त्यात आता पाऊस पण नाही, ते चांगलं पण आहे, पण ऊन पण खूप जास्त पडतंय, वाईट पण खूप होतंय. पण तरी आम्ही ॲडजस्ट करू शकतो. ऊन चालेल, पाऊस नको. त्या मानाने आता आम्ही बरंचसं वर चढलेलो आहे. तरी तुम्हाला मी पुढं अजून गेल्यावर सांगतो की कुणी भेटतं काय अर्ध राहणार. सगळ्यात खतरनाक चढ आहे, एकदम भयानक चढ. बघून घ्या वातावरण बघा कैसा है, चढ़ कैसा है? अच्छा है ना अंकल जी हमारे साथ है. अरे बाप खतरनाक चढ़. बैठो. हाँ ठिकाण नाही, लेकिन हमको ते काका भेटले हे गुजरातचे. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही केदारनाथ पासून फक्त आणि 6-7 किलोमीटर मागं आहे. तर आम्ही 1-1.5 तासात पोहोचून जाऊ केदारनाथला. त्याआधी आम्हाला एक छोटंसं एक वॉटरफॉल भेटलेला आहे, मस्त आहे. त्यानंतर माझे 2 मित्र, थकलेले 2 मित्र इथं बसलेले आहे, मी पाहू शकता. काय म्हणणं तुमचं याच्यावर आहे ते तुम्हाला 3-4 शब्द सांगतील, तुम्ही ते ऐका नीट सांगा.
तुम्हाला सांगतो इथं येण्यासाठी ना पैसा पाणी काही लागत नाही. तिथं बाबाचा बोलावा लागतो आणि बाबाचा बोलावा आम्हाला आला होता. तुम्हाला सांगतो आम्ही त्या चाललोय. पण हे बघा खाली दाखव. हा व्ह्यू पाहण्यासाठी खूप लांबून यावं लागतं आपल्याला. आम्ही आलो होतो बाबाचं दर्शन घ्यायला, बाबा केदारनाथचं, आणि आम्ही दर्शन घेणार आहे. पण आम्हाला त्याच्यानंतर जायचं होतं आपल्या तिकडे हरिश्चंद्रगड, रतनगड, अजून 4-5 जे कोणतरी काळू धबधबा वगैरे असे भरपूर धबधबे होते. पण आता इकडे आलं आम्हाला पुढं जायची इच्छा नाही, कारण की सगळे धबधबे भेटले आम्हाला. रंधा भेटला, कालू भेटला, सगळे भेटले आम्हाला सगळे धबधब्यांची हाऊस, लोणावळा बिनावळा सगळं भेटला. आता इथं आम्हाला पण आमची ऑक्सिजन लेवल कमी झाली. तू ढगा तुम्ही तर मित्रांनो, माझ्या एका मित्राला थोडी ऑक्सिजनची कमी पडली, तर त्यांनी घरून एक कापूरचं घेऊन आला होता, तर ते तुम्हाला दाखवतो आम्ही. दाखवतो हे आम्ही याच्यात कापूर घातला आणि हा श्वास घ्यायचा, तेव्हा तुम्हाला सांगतो बराचसा फरक पडतो श्वास घ्यायला. कारण की आम्ही खूप उंचावरती आहे, म्हणजे जवळपास आम्ही सोनप्रयागच जवळपास 250 किलोमीटर हरिद्वारपासून, तिथून पुढं आम्ही 22 किलोमीटरवरती केदारनाथला आलो आहे. तर ऑक्सिजन लेवल पूर्ण लो झाला इकडं, नाही म्हणत तरी झाला. तुम्ही श्वास घ्यायला तकलीफ होती, पण व्यवस्थित असल्यामुळं काय वाटत नाही आम्हाला. वातावरण पण जरा व्यवस्थित आहे. भैया भाऊ इकडे बसलेले आपले. या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित झालं आहे. आम्ही पोचून जाऊ, 2-3 तासामध्ये पोचून जाऊ. मंजिल दूर है लेकिन जाना जरूरी है. मंजिल दूर है लेकिन जाना जरूरी है, याचा संतेश भाऊने आपल्याला सांगितलेला आहे. आणि ते काहीतरी तू म्हणला ना, 4 2 7 हो और यात्रा के नाम केदारनाथ हो, ऐसे कुछ. 7 और मंजिल केदारनाथ. वाह वाह वाह, शोरो शायरी करने में हमारा संतोष भाई बहुत ही अच्छा आदमी आहे. पण जाऊ द्या, या ठिकाणी आपल्या हिंदी काय बोलायचं नाही, आपण महाराष्ट्रातले माणसे. तर त्या ठिकाणी मग जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, इतक्या उंचावर हा ट्रॅक्टर आणणं सोपं नाही. 22 किलोमीटर हा पूर्ण दरीदुरीतून आणणं सोपं नाही. रस्ता बघा तुम्ही, रस्ता बघा, रस्ता दाखव, इकडे दाखव, रस्ता पाहू घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला बघायचं असेल ना स्वर्गाचा दार, स्वर्ग म्हणजे काय, तर ते बघा तिकडं हिमालय, बर्फानी, बाबा बर्फानी. हिमालयात बघा कसं बर्फ आहे. इकडे बघा हा डोंगर बघा कसा आहे, काळा कुट्ट ढग, आणि तो डोंगर बघा बर्फ. तर मित्रांनो, फायनली आता केदारनाथ 4 किलोमीटर राहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे आपले मित्र चहा घ्यायला थांबले. हा इकडे पर्वत बघा तुम्ही, इकडे जायचं आता वरती हिमाचलमध्ये, हिमालयात बघू शकता तुम्ही. फायनली पोहोचू आम्ही. मित्रांनो, फायनली आम्ही 24 किलोमीटरचा ट्रॅक चढून आलेलो आहे. जय केदारनाथ. केदारनाथ फायनली 24 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे. सोपी गोष्ट नव्हती. सकाळी 7ला निघलो होतो, आता 7 वाजले. वरती ऑक्सिजन लेवल पण कमी झाले. हा भावाचा ऑक्सिजन लेवल पूर्ण कमी झालाय. आता ओके, आता काय प्रॉब्लेम नाही. कापूर बिपूर घेतलाय. पुढं बर्फ पडला होता, त्याच्यामुळे थोडासा विषय झाला. बघा आरती चालू आता केदार बाबाची. आम्ही चालू आरतीला. मित्रांनो, फायनली आम्ही केदारनाथला आलोय. जय बाबा केदार. सगळेजण भाऊक झाले, बघू शकता. आमचा मित्र पूर्ण भाऊक होऊन गेलाय. बाबांचं दर्शन तसं आहे, एवढा लांब चढाई करून आज धन्य धन्य झालो. बाबा केदार, जय बाबा केदार. तर अशा प्रकारे आम्ही फायनली बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि फक्त 10 मिनिटं दर्शन घेतलं, काहीच गर्दी नव्हती. आम्हाला आरती पण भेटली. म्हणजे आमचं नशीबच चांगलं होतं की आम्हाला लवकर बोलवलं आणि लेट एकदा पोहोचवलं. बाबाची कृपा आमच्यावर झाली. आमचं दर्शन खूप छान झालं. हर हर महादेव, जय केदार बाबा. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही दर्शन झाले आणि रूमवर आलोय. हवा आहे डायरेक्ट -9 टेम्परेचर आमच्याकडे. तर भैया भैया भाऊ डायरेक्ट 4-5 गोदाडे घेऊन झोपेल. या बा माझ्या पायावर कांबळे गेले झाड. काय घ्या ना, या पहा केवढं झाड आहे, पण थंडी. आबा बाबा 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 टोपी
थंडी बेकार आहे भयानक थंडी केदारनाथ मध्ये बाहेर राहायची सुद्धा इच्छा नाही आता डायरेक्ट सगळं बंद झालं असं एवढी बेकार थंडी जमूच शकत नाही. जय केदारनाथ. या ठिकाणी भैया भाऊनी आमसाठी मॅगी केली, फार सुंदर अशी मॅगी रूम मध्ये -9 टेम्परेचर मध्ये असताना केली. सोपी खेळ नाही, सोपा खेळच नाही. आणि ही आता थंडीत मॅगी खायची गोष्टच वेगळी आहे. पण भावांनो मी तुम्हाला नंतर फोन करतो कारण की मॅगी गार झाल्यावर मला काही वाटणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आता मॅगी खाल्लेली आहे खूप छान प्रकारे. ओंकार मतकर म्हणजे आमचे भैया भाऊने मॅगी केली. पण तुम्ही टेम्परेचर बघू शकता, मॅगी एक नंबर झालेली आहे. मॅगी जाऊ द्या पण तुम्हाला सांगतो थंडी आम्हाला लय वाईट काळात सांभाळलं त्यानं. हे बा त्याचे उपकार आमचा आम्ही भैया भाऊचे उपकार उसरणार नाही. त्यांनी मॅगी इतकी सुंदर प्रकारे केली ना, सकाळी त्यांनी थंडीने गार ठेवणे म्हणजे बरं होईल. नाही काय विषय नाही, एकदम मस्त आहे. त्याची टोपी कुठं हरवली त्याची नेमकी टोपी सापडा ना मला काय अडचण नाही. आम्ही त्याला ते गॅसच त्याच्या डोक्यावर ठेवून देऊ. थोड्या आम्ही त्याला आहे ना गॅसच उलटा काढून देतो डोक्यावर. नाही ती शेगडीची पिशी आहे ती तीच लिखते, काय विषय नाही. तर अशा प्रकारे आमची यात्रा झाली. पण आता सकाळचं बुक काय थंडी खूप जास्त इथं, प्रमाणापेक्षा जास्त थंडी खूप. नाही ते बघू पण त्याला देऊन उन्हाळून घेऊ. अशा ठिकाणी मी तुमचं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केदारनाथ. मित्रांनो आम्ही आता या ठिकाणी चाललो आहे अभिषेक करायला. सगळेजण तयारीत आम्ही अभिषेक चाललो आहे. सगळ्यांचा अभिषेक आता महादेवाच्या शिवलिंगाशी होणार आहे. हे आमचे गुरु आहे, हे हमारे गुरु. नाही यहाँ से निकाल रहे हम. पण आमचा अभिषेक होणार. वातावरण बघू शकता तुम्ही, बाबांचं मंदिर. तर मित्रांनो आम्ही बाबा केदार दर्शन घेतलेलं आहे. हे आमचे मित्र आणि हे आहे हे गुरु. हे बाबांनी आमचा इथं अभिषेक केला आहे. या गुरुजीने आमचा अभिषेक खूप छान प्रकारे केला है. अगर आपको अभिषेक करना हो तो गुरुजी का कांटेक्ट नंबर मैं नीचे दूंगा, कभी भी आपके कॉल कर लेना. ठीक है गुरुजी, ये गुरुजी होगी. जय श्री केदार. तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सुंदर आमचं दर्शन झालेलं आहे. आमचं दर्शन झालं, आमचा अभिषेक झाला, खूप छान प्रकारे आमचा अभिषेक झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतोय वातावरण इतकं सुंदर आहे ना इथं. स्वर्ग कशाला म्हणतात ते आज आम्हाला समजलं. जे आम्ही बघितलं ते कुणीच बघू शकत नाही. आता आमची जर्नी इथपर्यंत झालेली नाही आज समजू नका. आम्ही चाललोय बाबा भैरवनाथला. इथून 2 किलोमीटर बाबा भैरवनाथ आहे. त्यानंतर पुढचा ब्लॉग आम्ही सांगू तुम्हाला. जय श्री महाकाल. चला तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता केदार बाबाचं दर्शन केलं आहे. या ठिकाणी आम्ही सगळे चाललो आहे भैरवनाथ मंदिराला. बाबाच्या मंदिरापासून आहे लगभग 1-2 किलोमीटर लांब आहे. ते आहे बाबा केदारांचं मंदिर. आम्ही आता वर चाललो आहे भैरवनाथांच्या मंदिराला. तिथं दर्शन केल्यानंतर इथं दर्शन करणं गरजेचं असतं, तेव्हा ते पूर्ण धाम पावन होत असतं. तर मित्रांनो अशा ठिकाणी पाऊस पण चालू आहे. वातावरण पण बघू शकतो तुम्ही, खूप छान असं वातावरण झालं आहे. आणि आम्ही चाललो आहे पायी भैरवनाथ मंदिराला. जय श्री महाकाल. तर मित्रांनो आम्ही आत्ताच अशा प्रकारे काळ भैरवचं दर्शन झालेलं आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलो आहे. आता इथून आमचं खाली उतरून बॅग सगळं घेऊन आम्ही आता पायी चालू करणार आहे, उतरायला सुरुवात करणार आहे. आणि तिथून पुढे गेल्यावर मग संध्याकाळी बद्रीनाथला गाडी आहे आमची. अशा ठिकाणी एकदम व्यवस्थित दर्शन झालं आहे आमचं. खाली केदार बाबा बघा, तिथं आहे केदार बाबांचं मंदिर आणि इथं आहे आमचं कालभैरवनाथचं मंदिर. एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं या ठिकाणी. जय बाबा केदार. अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहे आमच्या परतीच्या मार्गाला. खूप छान दर्शन झाले. आता आम्ही निघतो आहे. डायरेक्ट तुम्हाला खाली गेल्यावरच ब्लॉगची वेळ टाकतो कारण की आता पावसाचं वातावरण झालं आहे. चला लवकर जातो आम्ही. मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यावरच मी तुम्हाला सगळा व्हिडिओ अपडेट टाकतो. जय श्री केदार. मित्रांनो आम्ही अर्धा रन खाली कटावला आहे बरं का, पण नेटवर्क पण नाही मोबाईलला आता आणि काहीच नाही. म्हणजे आमचं जवळपास रात्री 2 वाजेपासून नेटवर्क सिग्नल लाईट सगळं गेलं आहे आणि कोणी येत पण नाही वरती. आता आम्हीच फक्त खाली चाललो आहे, कोणीच नाही बघा. अख्खा पूर्ण रस्ता रिकामी. नाहीतर येताना तुम्हाला बघितलं होतं व्हिडिओमध्ये तुम्ही किती लोक येत होते. हे बघा पूर्ण रस्ता बघा, कोणीच नाही आहे, कोणीच येत नाही इकडं. पूर्ण असं रिकाम आहे, पूर्ण रिकाम आहे. म्हणजे खाली कोणी येतच नाही वरती. याच्या अर्थ खाली 100% काहीतरी झालं आहे. ते आता गेल्यावरच समजेल. बघू. जय श्री केदार. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही अर्धा प्रवास कंप्लीट केला आहे बघा. तिकडून त्या टोकावरून त्याच्या
त्याची कष्ट करून सोपं नाही मित्रांनो, अजिबात सोपं नाही. हे बघा पाण्याचा प्रवाह बघा, खूप जास्त पाण्याचा प्रवाह वाढला या ठिकाणी. आम्ही आता उतरताना अर्धा प्रवास आता कंप्लीट केला आहे. 2 तासामध्ये आम्ही अर्धा प्रवास उरकवला आहे. बाकी अजून आम्हाला इतक्या खाली जायचं आहे, त्यापेक्षा अजून खाली जायचं. इतकं खाली किलोमीटर नाही डायरेक्ट. सोपं नाही आहे केदारनाथ, सोपं नाही. आतून श्रद्धा भक्ती पाहिजे तरच माणूस पोचू शकतो, नाही तर माणसाला मग खच्चर करा, ते पट्टू करा किंवा डोली करा, नाही. बाबाचा बोलावा आला माणूस कसा पण येणार. निसर्गमय वातावरण एक नंबर. पहाड़ों की मजा ही कुछ अलग है मेरे दोस्तों, वो भी दोस्तों के साथ. मित्रांनो या पुलावर फक्त आम्ही 4 जण आहे बघा. तुम्हाला येतानाची व्हिडिओ दाखवतो, बिफोर अँड आफ्टर. हे बघा हा पूर्ण प्रवाह बघा तुम्ही, कुणीच नाही जाताना, फक्त आम्ही 4. जय केदारेश्वर, जय केदारधाम.